नमस्कार शेतकरी बांधवांनो. कसं काय? बघा, आपलं सोयाबीन म्हणजे आपल्या कष्टाचे सोनं घरात येऊन आता बराच काळ लोटलाय. आणि मला माहितीये, तेव्हापासून आपल्या सगळ्यांच्या काळजात एकच धाकधूक आहे, एकच प्रश्न घोळतोय, या सोन्याचा भाव काय मिळणार? तो 6,000चा आकडा, आपलं स्वप्न, ते खरं होणार का? हो, बरोबर. हाच तो प्रश्न, जो आपल्याला रात्री शांत झोपू देत नाही आणि दिवसा सतत विचार करायला लावतो. तर आज आपण कुठल्याही अफवांवर बोलणार नाही आहोत. आपण थेट बाजाराची खरी परिस्थिती काय आहे, यावर बोलणार आहोत. या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि त्याचं उत्तर एका सोप्या गोष्टीतून समजून घेऊया. पण ही महत्वाची गोष्ट सुरू करण्याआधी एक छोटीशी पण तितकीच महत्वाची आठवण. बाजारातले प्रत्येक चढउतार, त्याची अचूक माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचावी, यासाठी आपला हक्काचा चॅनल कृषी साथीला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ते घंटीचं बटन नक्की दाबा, कारण योग्य वेळी मिळालेली माहितीच आपली खरी ताकद असते, नाही का? चला तर मग सुरू करूया आपला आजचा प्रवास. आपण आधी पाहू की आज बाजारात नक्की काय चाललंय, मग भाव का आणि कुठे अडकलेत ते समजून घेऊ. बाजारातली लढाई नक्की कुठे होतीये ते क्षेत्र ओळखू आणि सगळ्यात शेवटी तुमच्या फायद्याची एक पक्की विक्रीची रणनीती काय असायला हवी हे ठरवू. तर मित्रांनो, सध्या बाजाराचं चित्र नेमकं आहे तरी कसं? खरं सांगू, थोडं गोंधळात टाकणार आहे. कुठेतरी एक आशेचा किरण दिसतोय, पण सगळीकडे तसा अंधारच आहे. म्हणजे आशेची एक ठिणगी दिसतेय, पण तिचा वणवा काही पेटत नाहीये. आता हे बघा, वाशिमच्या बाजारात भावाने तब्बल 5,700 रुपयांचा टप्पा गाठला. ही बातमी ऐकल्यावर आपल्या सगळ्यांच्याच मनात आशेची एक पालवी फुटली. पण त्याचवेळी जालना, अकोला, लातूरसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये भाव अजूनही 4,700 ते 5,200च्या थंड पातळीवरच अडकून आहेत. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? की बाजारात एक ठिणगी तर पडलीय, पण तिला पेटून वणवा व्हायला जे वारं लागतं ना, तेच कुठेतरी गायब आहे. आता चांगली गोष्ट इतकीच की भाव पडत नाहीयेत, पण ते एका जाळ्यात, एका चक्रात असे पाही अडकले आहेत की विचारायची सोय नाही. आणि हा जाळ्यातून बाहेर पडायला बाजाराला एका मोठ्या धक्क्याची, एका मोठ्या बातमीची गरज आहे. मग ही तेजी काय येत नाहीये? बाजाराला असं कोण आहे जे जखडून ठेवतंय? याची दोन मोठी आणि तितकीच ताकदवान कारणं आहेत, जी आपल्या बाजारावर सतत दबाव टाकतात. यातलं पहिलं कारण आहे आपल्या घरातलं, म्हणजे आपल्या देशातलं, आणि दुसरं आहे घराबाहेरचं, म्हणजे आंतरराष्ट्रीय. एक म्हणजे आपल्याच बाजारपेठांमध्ये मालाची जी प्रचंड आवक होते ती, आणि दुसरं म्हणजे 7 समुद्रापलीकडून येणारा जागतिक बाजाराचा दबाव. फक्त या आकड्यांकडे एकदा बघा. वाशिममध्ये दररोज 8,000 क्विंटल, अकोल्यात 1,350 क्विंटल सोयाबीनचा अक्षरशः पूर येतोय. आता तुम्हीच विचार करा, जेव्हा बाजारात एवढा माल पडून असतो, तेव्हा खरेदीदाराला भाव वाढवायची गरजच काय? तो शांतपणे वाट बघतो. जोपर्यंत अवकेचा हा पूर ओसरत नाही, तोपर्यंत भावावरचा दबाव असाच राहणार. आणि ही पुराची परिस्थिती फक्त आपल्या देशात नाहीये, तर अख्ख्या जगात आहे. आणि याचं कारण आहे ब्राझील. तिथे यावर्षी सोयाबीनचं इतकं प्रचंड बंपर पीक आलंय की जागतिक बाजारातले भाव अक्षरशः कोसळले आहेत. आणि आपले जे मोठे व्यापारी आहेत, जे प्रक्रियादार आहेत, ते तिकडचे भाव बघूनच इथल्या मालाची किंमत ठरवतात. त्यामुळे काय होतंय, तिथल्या पुराचा फटका थेट आपल्या खिशाला बसतोय. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर रोमांचक भागाकडे आलो आहोत. बघा, बाजार म्हणजे एक प्रकारचं युद्धक्षेत्रच आहे. इथे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात सतत एक लढाई सुरू असते. चला, या लढाईची मुख्य ठिकाणं म्हणजे हे बॅटल झोन्स कोणते आहेत ते समजून घेऊ. या युद्धात 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक आहे सपोर्ट, म्हणजेच खरेदीदारांनी बांधलेला एक मजबूत किल्ला, आणि दुसरा आहे रेजिस्टन्स, म्हणजेच विक्रेत्यांची हल्ल्याची जागा किंवा एक मोठी भिंत. 4600 ते 4700 रुपयांची ही जी पातळी आहे ना, तो आहे खरेदीदारांनी बांधलेला एक भक्कम किल्ला. जेव्हा जेव्हा भाव इथपर्यंत खाली येतो, तेव्हा खरेदीदार अक्षरशः तुटून पडतात आणि मालाची उचल करतात. त्यामुळे भाव या किल्ल्याच्या खाली जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. ही आपली एक प्रकारे सेफ्टी नेट आहे. पण जसा भाव वर जायला लागतो, तशी त्याला 5,200 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान एक मोठी भिंत आडवी येते. इथे विक्रेते आणि ज्यांच्याकडे जास्त माल आहे, ते विक्रीचा मारा सुरू करतात. ती जी प्रचंड आवक आहे ना, तिचा सगळा दबाव इथेच जाणवतो. आणि भाव या भिंतीला धडकून पुन्हा मागे फिरतो.
आणि या भिंतीच्याही वर 5700 रुपयांवर एक भला मोठा लोखंडी दरवाजा आहे. आठवते, वाशिममध्ये भाव याच दरवाजाला धडकून परत आला होता. जोपर्यंत बाजारातली तेजी आपली सगळी ताकद लावून हा लोखंडी दरवाजा तोडत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने मोठ्या तेजीची सुरुवात झाली असं आपण म्हणूच शकत नाही. तर मग हे सगळं युद्धाचं चित्र पाहिल्यावर आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. आपला 6000चा जादुई आकडा तो या सगळ्या भिंती आणि दरवाजे तोडून गाठता येईल का? काय वाटते तुम्हाला? मित्रांनो, गणित खूप सोपं आहे. 6000चा टप्पा गाठायचा असेल ना, तर बाजारात जवळजवळ 4 चमत्कार एकाच वेळी घडावे लागतील. आपली आवक पूर्णपणे थांबायला हवी, ब्राझीलमधनं काहीतरी वाईट बातमी यायला हवी, सोया तेलाचे भाव अचानक गगनाला भिडायला हवेत आणि भारताच्या सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी मागणी यायला हवी. आणि आजची परिस्थिती बघता या चमत्कारांची शक्यता किती आहे? खरं सांगायचं तर खूपच कमी आहे. अभ्यासकांच्या मते 6000 रुपये भाव जाण्याची शक्यता फक्त 20 ते 25% आहे. याचाच अर्थ 75% शक्यता हीच आहे की भाव याच्या खालीच राहील. हे ऐकायला थोडं वाईट वाटेल, मला माहितीये, पण सत्य स्वीकारूनच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे 6000च्या स्वप्नात न राहता आपण वास्तवाकडे लक्ष देऊया. या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत 5000 ते 5600 रुपयांची पातळी ही एक वास्तववादी आणि मिळवता येण्यासारखी पातळी दिसते आहे. आपले सगळे निर्णय याच आकड्यांभोवती फिरले पाहिजेत. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. सगळं विश्लेषण समजलं, ज्ञान मिळालं, पण आता पुढे करायचं काय? आपल्या घरातल्या ह्या सोन्याचं नियोजन कसं करायचं? थांबा, मी तुम्हाला एक सोपी, सरळ आणि सुरक्षित रणनीती सांगतो. ही आहे तुमची चेकलिस्ट. नीट लक्ष द्या. पहिलं काम, भाव जेव्हा त्या पहिल्या भिंतीजवळ पोचेल ना, म्हणजे साधारण 5500 ते 5500च्या घरात, तेव्हा जास्त विचार न करता आपला 50% माल विकून टाका. याने काय होईल? आपला खर्च निघेल, थोडा नफा खिशात येईल. दुसरं काम, उरलेला 50% माल मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सांभाळून ठेवा, तेजीची संधी घेण्यासाठी. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा नियम, जर बाजारात अचानक काही मोठी बातमी आली, समजा सरकारचा काही निर्णय आला, तर विक्री लगेच थांबवा आणि 2-3 दिवस शांतपणे वाट बघा. आणि एक गोष्ट कायम डोक्यात ठेवा, काहीही झालं तरी घाबरून, पॅनिक होऊन 4600-4700ला माल विकायचा नाही. लक्षात ठेवा, तो आपला मजबूत किल्ला आहे, शरणागती पत्करण्याची जागा नाही. बाजार तिथून पुन्हा वर उसळी घेण्याची शक्यता जास्त असते. तर बांधवांनो, आजच्या या सगळ्या विश्लेषणाचा सार फक्त एका वाक्यात सांगतो: बाजार स्थिर आहे, पण अडकलेला आहे. खऱ्या तेजीचा वणवा पेटायला एका मोठ्या ठिणगीची, एका मोठ्या कारणाची नितांत गरज आहे. आता मला तुमचं मत ऐकायचंय. तुमच्या गावात, तुमच्या बाजारात काय परिस्थिती आहे? तुमच्या अनुभवानुसार भाव 6000चा आकडा पार करेल का? तुमचे विचार, तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. जर ही माहिती तुम्हाला खरंच मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि अशाच स्पष्ट आणि सखोल विश्लेषणासाठी कृषी साथीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.